नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। आज आपण पाहतोय मस्त असं ग्रीन चिकन जे बनले। सर्दीचा आता क्लायमेट आहे, म्हणजे क्लायमेट चेंज झाले, थोडं थंडगार असं आहे, तर त्यासाठी आणि सर्दी खोकला कफ वगैरे होतात, तर त्यासाठी असं एक ग्रीनिश चिकन खूप सुंदर लागतं। नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे, कारण एवढं हेल्दी बनतं आणि बनवायला खूप सोपं आणि सिंपल आहे। अगदी कोणीही बनवू शकेल, एवढं सोपं आणि पण टेस्टी एवढं की बस विचारणार नाही। नक्की बनवून पहा। बनवतो चिकन ग्रीन वाला आणि ते असं सर्दीसाठी वगैरे स्पेशलिस्ट असं, त्याने काय आपल्याला बोलतात हेल्दी वाटेल। म्हणजे सर्दी झाली खोकला झाले तर तुम्ही हे रस्सा टाईप असं ग्रीन वाला चिकन नक्की बनवा। तर इथे बघू शकता मी अर्धा किलो चिकन घेतलंय आणि त्याच्यामध्ये घालते हळद 1-2 चिमूटभर, मीठ चवीनुसार घालायचं। इथे मी 1 चम्मच घालते, लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस घातला। हा काय आता सीजन चेंज झालाय, थंडीचं क्लायमेट आहे, थोडं गरम थोडं असं, तर कोल्ड वगैरे होतो, फीवर येतो, तर थोडं असं चिकन बनवा मस्त असं स्पायसी आणि ते ग्रीन याच्यामध्ये, तर ते खूप टेस्टी लागतं, मुलांनाही आवडेल। तर इथे हे लावून घेतलं एकदा मॅरिनेशनसाठी, की आपण असं करून ठेवूया। तुम्ही हवं त्याच्यामध्ये जर कोल्ड वगैरे असेल तर म्हणजे कफ वगैरे असतील तर दही नका घालू, फक्त लेमन घाला, आणि नसेल तुम्हाला जर अजून टेस्ट हवी असेल तर थोडं दहीही घातलं तरी हरकत नाही। हे मॅरिनेट करायला आपण ठेवून देतोय। ग्रीन चिकन बनवायला आपल्याला ओला मसाला बनवायचा आहे, तर त्याच्यामध्ये मी इथे बघू शकता कढीपत्ता खूप सारा घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आणि कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी, आणि हिरव्या मिरच्या तिखटाच्या वाल्या मिरच्या आहेत ह्या बघू शकता। तिखट इथे लाल तिखट आपण वापरणार नाही आहोत, आणि मसाल्यांच्या मध्ये आपल्याला इथे मी लाल तिखट वापरत नाहीये, रेड चिली पावडर वगैरे काही वापरणार नाहीये, त्यामुळे मसाल्यांचा आपल्याला टेस्ट हवा आणि सर्दी कप आहे तर हे तुम्ही नक्कीच वापरा। काळी मिरी थोडीशी तिखटासाठी हवी, काळी मिरी 5-6, लवंग 4, जिरे 1 चम्मच, तीळ 1 चम्मच, 2 चक्री फूल आणि दालचिनीचे तुकडे। याने काय होतं मस्त असं चिकन ग्रेव्ही असो किंवा पातळ असो रस्सा असो त्याला खूप छान टेस्ट येते। तर हे मी आता भाजून वगैरे न घेता डायरेक्ट मिक्सरला बारीक करून घेते। सर्वप्रथम काय करायचं, हे सुके मसाले आहेत ते पहिलं बारीक करून घ्यायचं, तर मिक्सरमध्ये ओल्या मसाल्यामध्ये सगळे एकसाथ होत नाही बारीक। इथे पाहू शकता मोठी पावडर तयार झाली। तर आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची, कोथिंबीर आहे ते बारीक चिरूनही घालू शकता किंवा हाताने चोडून फोडून अशीही घालू शकता। अद्रकचा तुकडा घ्यायचा राहिला होता, एक जास्त असा मोठासा अद्रकचा तुकडा घालायचा, त्याने टेस्ट छान येते चिकनला। हे बघा मी सर्व घालून घेतलंय आणि अद्रक घालते, इथे मी अद्रकही घेतलेलं आहे बघू शकता कापून। आता हे सगळं मी एकजीव परत करून घेते, बारीक पेस्ट करायची, पाणी हवं लागलं तर घालून बारीक करून घ्यायचं। पेस्ट आपली रेडी झाली बघू शकता, अगदी बारीक अशी, असंच हवंय। तर हे आपलं तयार झालेलं आहे। हेच काय करायचं, चिकन घ्यायचं आणि चिकनमध्ये लावून घ्यायचं सगळं, परत एकदा चिकनमध्ये ओतून घ्यायचं हे, आणि परत 10 मिनिटं याला मॅरिनेट करायला ठेवून द्यायचं। अगदी सोपं चिकन आहे पण एवढं टेस्टी लागतं, आणि याचं म्हणजे सगळ्यांना आवडेल असं एकदम सिंपल आहे, बनवायला सोपं आहे बघू शकता। त्याला मॅरिनेट करायला ठेवूया परत एकदा। हे ग्रीन चिकन कसं वाटलं ते मला तुम्ही नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका, नक्की ट्राय करा, आणि रेसिपी मला नक्कीच आवडेल। आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि इतरांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका। हे बघू शकता, आता हे आपण 10 मिनिटं मॅरिनेशनसाठी ठेवून देऊया आणि त्यानंतर बनवायला घेऊया। मी कढई ठेवली आणि कढईमध्ये 1 मोठा चम्मच तेल घातले, म्हणजे छोटेच आपले जे कांदे पोह्याचे 4 चम्मच तेल घातलेले आहे। तर तेल गरम होते आपलं, तेल गरम झाले तर इथे मी 2 कांदे, मोठेवाले नाही मीडियम साईजचे 2 कांदे बारीक चिरून घेतले। अगदी झटपट होतं हे चिकन। कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, ट्राय करून पहा। कांदा सॉफ्ट होऊन घ्यायचा थोडासा, आणि आपण त्याचं जे मॅरिनेशन करायला आपण चिकन ठेवलेलं आहे 10 मिनिटं झालं ते आपल्याला इथे वापरायला घ्यायचं आहे। अर्धा तासही ठेवू शकता, 1 तासही ठेवू शकता, कमीत कमी 10 मिनिटं तरी मॅरिनेशनसाठी आपल्याला हे चिकन, आपण जे ग्रीन चिकन बनवायला ठेवले ते असं ठेवून घ्यायचं, त्याने खूप टेस्टी बनतं हे। तर आता हे कांदा आपला बघू शकता लगेच एकदम सॉफ्ट झालाय। तर आता आपण याच्यामध्ये हे चिकन घालून घेऊया मसाल्यासकट, घालून घेऊया। गॅस मिडियम करायचं आता ह्या स्टेजला आल्यानंतर। मीठ वगैरे आपण सर्व काही मसाला वगैरे सर्व लावलेला आहे, चिकन मध्ये घातलेला आहे, त्यामुळे आता काय फक्त आपल्याला काय करायचं, गॅस मिडियम करायचा आणि लो फ्लेम वरती आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। मस्त असं गरमागरम चिकन, टेस्टी चिकन, तुम्ही स्पायसी असं मस्त
ग्रीनवालं चिकन नक्की बनवून पहा